तुमचं आजच्या प्रेस कॉन्फरन्सला स्वागत करतो। आजची ही प्रेस कॉन्फरन्स जिल्हा निवडणूक अधिकारी माननीय संजय लेणे सर तथा जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत आहे। आपल्याला सर्वांना भारत निवडणूक आयोगाकडून जी काही आता प्रेस कॉन्फरन्स पार पडलेली आहे याच्याबद्दल तर कल्पना आहेच आहे आणि या प्रेस कॉन्फरन्सनंतर लोकसभेच्या ज्या सार्वत्रिक निवडणुका आहेत 2024च्या त्या आता भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या आहेत। तर मी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दैने सरांना विनंती करतो की त्यांनी मतदारसंघाविषयी आणि निवडणुकीविषयी आपल्याला नोट्स काढलेले आहे का चालेल। मी या ठिकाणी परवा जॉईन झालेलो आहे। जिल्हाधिकारी म्हणून जरी परवा जॉईन झालो असलो तरी जिल्हा माझ्यासाठी नवीन नाही आहे। 1996 ते 2000पर्यंत या जिल्ह्यात मी काम केलेलं आहे। प्रोबेशन पिरियड माझा येथेच परीक्षा देऊन उपजिल्हाधिकारी म्हणून 2 वर्ष आणि त्यानंतर SDO गडचिरोली म्हणून 98 ते 2000 पर्यंत काम केलेलं आहे। त्यावेळेस म्हणजे सांगताना मला आणखीन आनंद होतो, मी यांच्यासोबत शेअर करून देतो सर्वांसोबत या गोष्टी। प्रोबेशनमध्ये 2 निवडणुका आणि 99चं जे सायमल्टेनियस इलेक्शन होतं विधानसभा आणि लोकसभेचं एकत्रित झालेलं निवडणूक तीसुद्धा मी इथे SDO गडचिरोली म्हणून घेतली आहे। त्यामुळे निवडणूक आणि त्यानंतर दरवर्षी कुठल्या ना कुठल्या निवडणुका होतच असतात आपल्या देशात आणि राज्यात। ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, लोकसभा, विधानसभा आणि कुठे कुठे पोटनिवडणुका ह्या सगळ्या निवडणुका होतात। त्यामुळे असंख्य निवडणुका आम्ही आतापर्यंत घेतलेल्या आहेत। आपणही त्या कव्हर केल्या आहेत। निवडणूक प्रोसेस काय आहे आपल्या सगळ्यांना पण माहिती आहे। तरी पण प्रत्येक निवडणूक ही काहीतरी नवीन असते। म्हणजे मागच्या निवडणुकीपेक्षा अगदी म्हणजे जसं आजची लोकसभा निवडणूक होत आहे 4 महिन्यांनी विधानसभेची निवडणूक होईल काहीतरी बदल झालेला राहील आणि तो जो 10% बदल होतो मी म्हणतो अतिशय महत्त्वाचा असतो। त्याच्यामुळे पूर्ण सिनॅरिओ बदलून जातं। जसं यावेळेस आपल्याला माहीत असेल की नाही माहिती आपलं EVM नवीन आलेलं आहे, बदललेलं EVM। आपण पहिलं 16 उमेदवाराच्या हिशोबाने एक बॅलेट युनिट असायचं, 4 बॅलेट युनिट लागायचे, 64 बटन नोटाचं असायचं। आता ही जी नवीन मशीन आहे अशा 24 मशीन लागू शकतात। जर समजा 384 कॅन्डिडेट उभे राहिले म्हणजे 383 या आताच्या मशीनमध्ये आपण 383पर्यंत उमेदवारांचं निवडणूक घेऊ शकतो। जर 385 झाले तर मग मात्र ते ट्रेडिशनल बॅलेट पेपरने होईल। ते कसं होईल गॉडमन किती जाड मतपत्रिका बनेल दिवाळी यंत्रासाठी वगैरे कदाचित। पण आता ही मशीन बदललेली आहे हे लक्षात घ्या। आपल्याकडे तेवढ्या मशीन लागत नाही, आपल्याकडे 2 मशीनमध्ये निवडणूक होते हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। म्हणजे नागपुरात आता जसं नागपूरच्या 3-4 जिल्ह्यात मी काम केलं, मागचं चंद्रपूरमध्ये केलं, 2014चं इलेक्शन किंवा 16चं इलेक्शन वर्धेला केलं, कधीच 2 मशीनच्यावर आपल्याकडे लागल्या नाही। यावेळेस आपलं तेच आहे की लागणार नाही। पण समजा जर लागू शकल्या तर तेवढ्या कॅन्डिडेटच्या व्यवस्था त्याच्यात आहे की मशीनमध्ये बदल झाला। फक्त तेवढाच बदल आहे कसं त्याच्यामध्ये? नाही आणखी नाही, आता ते VVPAT पण 2 लागणार आहे। या अशा 24 मशीन लाईनीने ठेवल्या तर ती 25वी VVPAT राहील। तर इथे तुम्ही पहिल्या मशीनमध्ये वोट टाकलं कुठल्या तरी राजकीय पक्षाचा तुमचा उमेदवार असेल तर ते जाऊन चिठ्ठी जाऊन पाहेपर्यंत VVPAT 7 सेकंद निघून जाते, तर तुमची चिठ्ठी पडून जाईल। म्हणून 2 VVPAT लागणार आहे। अर्थात आपल्याकडे ते लागणार नाही, त्याच्यावर फारसं काही ॲज अ रिपोर्टर तुम्हाला सांगणं आवश्यक आहे बिकॉज तुम्हाला पण माहिती असावं काय बदल झाला। काही बदल जे आता पोस्टल बॅलेट पेपरच्या अनुषंगाने झालेले आहेत, जसं जे कर्मचारी आहेत आमचे इलेक्शन ड्युटीचे त्यांना कसं होतं की मतदान सुरू व्हायच्या आधीपर्यंत मतदान करायला वेळ होता। म्हणजे मतदानाच्या दिवशी आम्ही तिथे मतमोजणीच्या दिवशीपर्यंत ते मतदान करू शकत होते की तिथे येऊन ते मतमोजणीला आले की ते ड्रॉप बॉक्स असायचा, पेटी त्याच्यात ते मत टाकायचे मग काउंटिंग सुरू व्हायचं। आता तसं नाही आहे। आता मतदानाला ते ज्या दिवशी पोलिंग पार्टी जाईल त्याच्या किती होणार आहे त्याच्यात आपण आता दुसऱ्या प्रशिक्षणाला ज्यावेळेस बोलवतो तर त्यावेळेस आपण एक फॅसिलिटेशन सेंटर तिथं बनवणार आहोत। म्हणजे थोडक्यात एक मतदान केंद्र तिथं बनवणार आहोत आणि त्या मतदान केंद्रामध्ये 3 दिवसापर्यंत त्यांना मतदान करता येईल। म्हणजे 3 दिवस आपण ठरवून दिलेलं म्हणजे जी आधी तरतूद होती सोप्या भाषेत की
आता समजा हे मतदान कर्मचारी आहे, बरोबर आहे, यांना आपण बॅलेट पेपर पाठवला तो टपाली मतपत्रिका, तर हे काउंटिंग सुरू व्हायच्या दिवशी म्हणजे जे 8 वाजता काउंटिंग सुरू होते तर 7:55 ते मतदान करू शकत होते काउंटिंगच्या दिवशी. आता आपलं जसं काउंटिंग 4 जूनला आहे, 4 जूनच्या सकाळच्या 7:55 मतदान करू शकत होते. आता ती सोय नाही राहिली. आता मतदान व्हायच्या आदल्या दिवशीपर्यंत ते 3 दिवस आपण ठरवून देणार आहे. प्रत्येक फेजमध्ये प्रत्येक कॉन्स्टिट्युन्सीला ते वेगवेगळे राहतील. त्या 3 दिवशी म्हणजे जे रेग्युलर मतदान आहे त्याच्या आधीच त्यांना ते व्होट कास्ट करावं लागेल. मतदानाच्या 3 दिवस काही ठिकाणी कदाचित मे बी त्या वर्षात कोणते 3 दिवस हे असं होण्याचं कारण सांगतो. काय झालं की कुठेतरी मागच्या इलेक्शनमध्ये कुठल्या स्टेटमध्ये झालं माहिती नाही, पेपरला न्यूज आलेली होती. जे कर्मचारी आहेत त्यांना कॅन्डिडेट अप्रोच झाले की बाबा हे पैसे घ्या, हे पैशाला बरं. तर मग त्या तशा तक्रारी आयोगाकडे झाल्या की आता कोणावर भरोसा द्यायच्या, कर्मचाऱ्याकडे पण उमेदवार अप्रोच होता की तुमचं मत आम्हाला. म्हणून मग आयोगाने ती सोयच काढून टाकली. मतदानाच्या आधीच करा जे काही करायचं आहे. त्यांना ऑनलाईन मतदान करण्याची सोय आहे? नाही, ती ऑनलाईन नाही. अजून ऑनलाईन आपल्याकडे सगळं सुविधा नाही. ऑनलाईनची फॅसिलिटी माझ्या माहितीप्रमाणे जे विदेशात आहे त्यांच्यासाठी आहे. आपल्याकडे तसं कोणी विदेशात नाही, पण जसं मुंबईसारख्या शहरात असतील, दिल्लीमध्ये आहे, जे फॉरेन एम्बेसीमध्ये कर्मचारी आहे, विदेशी दूतावासात गेलेले असतील, किंवा आपल्याला माहिती आहे की आपल्या जे बरेचसे सैनिक बाहेर देशात पीस कीपिंग फोर्समध्ये आहे, सायझेबल अमाऊंट असतो तो, हजारात असतो तो, तर त्या लोकांसाठी ती फॅसिलिटी आहे. ती त्या देशातल्या एम्बेसीत जाऊन ते मतदान करतात. ती इलेक्ट्रॉनिक PTP असते, ती फॅसिलिटी पण आपल्याला नाही आहे. एनिवे तो आपल्या जिल्ह्यात लागूच नसलेलाच मुद्दा, त्याच्यामुळे त्याची चर्चा नको. आपले टोटल 948 मतदान केंद्र आहेत, त्यापैकी 150 शहरी आहेत आणि 798 हे शहरी किती असते? 150 शहरी आहे आणि 798 हे आपले ग्रामीण आहे. आपण ही करून ADCचं सांगतोय ना की आपल्या आणि हे 3 मतदारसंघ जे आहेत गडचिरोली जिल्ह्यात. अच्छा, त्यांचंच फक्त त्यांच्याबद्दल सांगतोय. अच्छा, 3च मी देणार आहे. आम्ही देतो, आपल्याला हार्ड कॉपी देतो पूर्ण डिटेल. म्हणजे त्याच्यात 12 गडचिरोली चिमूर जो मतदारसंघ आहे, जो आपल्याला माहिती की अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे, याच्यामध्ये 3 विधानसभा मतदारसंघ आहेत जिल्ह्यात. आणि संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्याच्यामध्ये चिमूर, ब्रह्मपुरी हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2, तर आमगाव हे गोंदियामधलं 1, असे मिळून टोटल या लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. आणि इलेक्शन जे कंडक्ट करायचे, निवडणूक जी कंडक्ट करायची ती या 3 मतदारसंघामधली विधानसभा मतदारसंघामधली जिल्ह्यातली जी कंडक्ट होणार आहे ती इथून कंडक्ट होणार आहे. तर त्याच्या अनुषंगानं एकूण जी मतदान केंद्र आहेत ती 948 आहेत गडचिरोली जिल्ह्यामध्ये. लोकसभेची पूर्ण सांगा म्हणजे मग कसं केवळ 3चा होईल. त्यांचं फायनल आलेलं आहे काही चेंजेस वगैरे ॲडिशन करून मध्ये असेल जिल्ह्यामधली 948 लोकसभा टोटल किती लोकसभा? हां, चालेल. आणखी होटरचं पण एक घ्या. होटरचं मात्र आपल्याकडे डिस्ट्रिक्टचं आहे पूर्ण. मतदारसंघाचं सांगा. मतदारसंघाचं सांगतो ना, हे होटर आपल्या मतदारसंघाचे सांगतो आहे. 66, 67, 67, 69, 73 आणि 74 असं 6 मिळून एकूण होटर आहे आपले 16,13,096. 16,13,096. पूर्ण मतदारसंघ? हो, 6 पण. त्यातले पुरुष आहेत 8,12,205. 205. महिला आहेत आपल्या 7,99,409. 7,99,409. आणि ट्रान्सजेंडर 12 आहेत. ट्रान्सजेंडर दोन्ही झाले का त्यांचे? हो, झाले. ते करतात, ते अवेअर असतात, ते लोक करतात. आवश्यक आहे, बिचारे ते आपले सोबत जायचे. सर्व्हिस होटर आपले 1,470 आहे. 1,470. प्रॉक्सी हुटर 0 आहे. ते नाही आहे प्रॉक्सी हुटर आपल्याकडे.
प्रॉक्सी वोटर म्हणजे कसं की मी आता बॉर्डरला आहे किंवा काय आहे, मग माझ्या वतीनं माझी मिसेस सपोर्ट करेल किंवा माझा भाऊ करेल, ते प्रतिनिधी नेमतात, ते आपल्याकडे नाही. तसे ओव्हरसीज वोटर एक आहे, तो आहे अहेरीमध्ये. आता ओव्हरसीज कुठं काय एम्बेसीज वगैरे आहे का? बाहेर देशात म्हणजे एम्बेसीला वगैरे जे असतात ना बाहेर देशात, ओव्हरसीज म्हणजे बाहेर देशात असलेले वोटर, काही नोकरीनिमित्त ते बाहेर आहे. मग एक मिळतो आहे म्हणजे अहेरीचा सरप्राईज. व्हेरी गुड व्हेरी गुड. हे आपल्या जिल्ह्यातले लोक बाहेर देशात नोकरीला याचा अर्थ आहे. आपण जे विचारलं होतं की 6 मतदारसंघामधले मतदान केंद्र ते आहेत 1886. 1886. ते एमएससी वाईज म्हणजे उद्या डिटेल आपला देऊन टाकतो. 1886 एलईसी वाईज सांगून ना लोकसभा ना टोटल म्हणजे एकूण या गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदान जे होणार आहे ते 1886 मतदान केंद्रावर 1886 886 जे 6 विधानसभा मतदारसंघामध्ये विभागलेलं आहे. ते आमचं अजून सुरू आहे. ते कसं की ते आमचे तर किती आपले 13 होते म्हणजे जे कसे आमचे जे कसे 13 होते त्याचे 5-6 क्रायटेरिया आहेत की बाबा एखाद्या मतदान केंद्रात मागच्या वर्षी 90% मतदान झालं असेल, ॲबनॉर्मल आहे, खूप जास्त मतदान झालं, किंवा मग त्या 90%पैकी 75% किंवा पर्टिक्युलर एक्स कॅन्डिडेटलाच गेलं, म्हणजे बूथ कॅप्चरिंग किंवा गन पॉईंट म्हणून असं थ्रेट परसेप्शन देऊन किंवा मलाच वोट कर असं काही असेल तर असे काही निघाले असेल तर ते नॉर्मल राहू शकतं. इथं आपल्याकडे आणि पोलीस डिपार्टमेंट त्यांनी वर्किंग सुरू आहे, अजून ते व्हायचं आहे. संवेदनशील आणि असे जे आहेत किंवा मग लॉ अँड ऑर्डरचा इश्यू झाला असेल किंवा काही ठिकाणी कुठं दंगा झाला काय झालं त्याच्यामुळे मतदान अबॅन्डन करावं लागलं, असे आमचे टोटल 13 आहेत जे आमचे या कारणासाठी अपार्ट फ्रॉम पोलीस संवेदनशीलचा तो इश्यू. तर ते तशी मागच्या वेळेस आपली 400 किती होते ते 438 कधी होते मागच्या इलेक्शनला, यावेळेस जवळपास तेवढेच राहतील. आणि आपलं जे मतदान आहे ते फर्स्ट फेजमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये देशात होणार आहे, ज्याच्यामध्ये नोटिफिकेशन जे इश्यू होतं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून जे अधिसूचना प्रसिद्ध म्हणजे जिथून खऱ्या अर्थाने निवडणुकीला सुरुवात होते आणि तो टाईम टेबल आम्ही जो डिक्लेअर करतो की या तारखेपासून आता नॉमिनेशन वगैरे वगैरे हे गॅझेट नोटिफिकेशन आणि जे आमच्या ऑफिसला त्याला म्हणजे आरोच्या ऑफिसला, तहसीलला, AROच्या ऑफिसला आणि ग्रामपंचायतीला जे नोटिफिकेशन प्रसिद्ध होतं त्याच्यात पूर्ण जो टाईम टेबल दिला जातो तो आम्ही आता 20 तारखेला प्रसिद्ध करतो. अधिसूचना 20 मार्चला प्रसिद्ध होईल. अधिसूचना जरी 20 तारखेला प्रसिद्ध होत असली तर आचारसंहिता आता 3 वाजतापासून लागू झाली आहे. प्रेस कॉन्फरन्स ज्या वेळेस सुरू होते त्यावेळेसपासून ते डिक्लेअर होऊन जाते. ARO याच्यामध्ये SDO असतं. हो, SDO आपल्याकडे फॉर्च्युनेटली सर्व ARO SDOज आहेत. म्हणजे गडचिरोली SDO आहे, अहेरी SDO आहे, वडसा SDO म्हणजे आर्मरीसाठी आहे, ब्रह्मपुरीला SDO आहे ते ब्रह्मपुरी कॉन्स्टिट्युन्सी, चिमूर SDO आहे ते चिमूरसाठी, आणि आमगाव SDO आहे का? आमगाव SDO आमगाव देवरी SDO आहे, देवरी SDO फॉर आमगाव. तर 20 तारखेपासून आपल्याला म्हणजे नामनिर्देशन पत्र उमेदवाराला दाखल करता येईल. 20 तारखेपासून जे 27 तारखेपर्यंत दाखल करता येईल, 20 ते 27. त्याच्यानंतर यामध्ये फक्त ज्या सुट्टीचे दिवस असतील तर त्याला रविवार किंवा मग एखादा ज्या दिवशी बँक हॉलिडे आहे सोप्या भाषेत निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या ज्या सुट्ट्या आहेत नामनिर्देशन जे आहे ते दोन्ही पद्धतीने भरता येतं फॉर्म. म्हणजे जर ऑनलाईन नामनिर्देशन पत्र भरण्याची जी सुविधा आहे ती सुविधा वेबसाईट आहे सुविधावर, त्याचं URL सुद्धा आम्ही नोटीस बोर्डवर देणार आहोत आणि प्लस उमेदवारांना ज्या आम्ही सूचना देणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा वेबसाईटचं URL देण्यात येईल. नामनिर्देशन पत्र जरी ऑनलाईन भरलं तरी त्याची प्रिंट काढून बाकीचे दस्तावेज जोडून प्रत्यक्षात येऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमक्ष ते जमा करावं लागेल. ते सेम डे की नंतर केलं तरी नाही, तो मुदत जी आहे म्हणजे 27 तारखेला जी मुदत आहे 3 वाजेपर्यंतची मुदत असेल त्या 27 तारखेला 3 वाजेपर्यंत ते दाखल करायचं. एखाद्याने 20ला भरलं समजा त्याला 27ला हार्ड कॉपी आणून दिली तरी चालतं. बघा ना कसं आहे की आता हा पुढचा मुद्दा तुमचा आणखी इलॅबोरेट करतो. एका उमेदवाराला 4 नामनिर्देशन पत्र भरता येतात, 4 सेट, ठीक आहे ना. तर तुम्ही आता जसं असेल आज एक दिलं कुठल्याही पार्टीकडून द्या तो मुद्दा नाही, आज एक दिलं उद्या एक दिलं परवा एक दिलं आणि लास्ट डेला एक दिलं, यू कॅन फाईल 4 नॉमिनेशन पेपर. एका वेळेस 4 कागद म्हणजे 4 नॉमिनेशन पेपर आपण देऊ शकता. त्याच्यामुळे तो नाही. आता एखाद्याने समजा ऑनलाईन भरलं असेल
ठीक आहे ना, त्यांनी घरी बसल्या बसल्या आपला लॅपटॉप उघडला, ऑनलाईन नॉमिनेशन भरलं, फॉर्म डाउनलोड केला, तो ते सगळे डॉक्युमेंट डाउनलोड केले. पण ती जी शपथ घ्यायची ती माझ्यासोबतच घ्यायची आहे, ती ऑनलाईन नाही घेत आहे. ती शपथ जी आहे ती माझ्यासमोर येऊनच घ्यावी लागते आणि मग त्यांनी सही करायची, मी सही करायची, त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग होतं. दॅट कॅनॉट बी रेकॉर्डेड ऑनलाईन इन प्रेझेन्सच. हां नाही सर, आता एखाद्याने 20 तारखेला ऑनलाईन अर्ज भरला आणि शपथ त्यानं घेतली 22-23 तारखेला. 20 तारखेला त्यानं अर्ज भरला असं गृहीत धरता येईल का? म्हणजे आम्हाला जर रिपोर्टर म्हणून माहिती पाहिजे असेल की आज किती लोकांनी उमेदवारी अर्ज सादर ऑनलाईनचं पकडलं जाईल फिगर की ऑनलाईनचं पण धरू नये. फिजिकली किती लोकांनी दाखल केलं ती आपली अधिकृत आकडेवारी असेल. नामनिर्देशन पत्र किती दाखल झाले, हां हां 3 वाजतापर्यंत किती झाले, रोजच्या रोज किती आले. ऑनलाईन समजा 50 लोकांनी भरला असेल, प्रत्यक्षात 10 लोकांनी आणून जमा केला तर नामनिर्देशन पत्र 10 लोकांनी भरलं, असं त्याचा क्लिअर आहे. मला मतदारांचा मुद्दा जो होता त्यावेळी अबाऊ 80 इयर्स एज, अबाऊ 100 असे काही मतदार आपल्याकडे 80. आता ते 80ची जी मर्यादा होती ती कायद्यामध्ये सुधारणा करून, नियमात सुधारणा करून 85ची झालेली आहे. तर निवडणूक आयोगाने आता सांगताना नाही 85 सांगितली. त्यांना ते घरून मतदान करता येणार आहे ना हां, 85च्या वर. म्हणजे ज्याच्या ही घरून मतदान करण्याची जी सोय आहे ती अतिरिक्त सोय आहे. अच्छा. म्हणजे मतदान केंद्रावरती तो व्यक्ती मतदान करू शकतो. जर समजा शारीरिकदृष्ट्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यास तो सक्षम नसेल तो मतदार, तर त्याला अर्ज भरून द्यावा लागेल 12Dचा आजपासून 5 दिवसापर्यंत. अच्छा. 5 दिवसापर्यंत ज्यांचे अर्ज येतील त्यांनाच फक्त ही सुविधा मिळते. प्रोसेस काय राहील? मी सांगतो हे लक्षात घ्या. गैरसमज होऊन ते चुकीचं काहीतरी जाईल आणि मग हे 85 वर्षाचे आहे किंवा तुम्ही 85 वर्षाचे, म्हणजे तुम्हाला घरी भेटणार असं नाही आहे. तुम्ही जर अर्ज कराल, आता बघा म्हणजे अगेन दिस इज अनऑफिशियल, अमिताभ बच्चन 84-85 वर्षाचा अजूनही ॲक्टिव्ह आहे, काम करतो आहे. आणि ते कितीतरी आपण त्या काळातले बघितले घरी बसले, काहीच करत नाही, हालचाल नाही, काही नाही. असे कितीतरी लोक आहेत की जे 85 इयरचे आहेत, ते बिचारे आपले आपण बघतो ना, तुम्हीच लोक कव्हर करता, दुसऱ्या दिवशी प्रेसला असते, व्हिडिओमध्ये असतो, म्हातारी 90 वर्षाची 102 वर्षाची वोट करायला आली आणि उत्साहात येतात, अगदी उत्साहाने येतात. तर ज्याला जमत नाही आहे, आता ओल्ड एजमुळे ज्याच्या हालचालीच थांबल्या, जो बेड रिटर्न झाला आहे बिचारा व्यक्ती, त्याच्यासाठी ती फॅसिलिटी आहे की त्याला मग आपण त्याचं म्हणजे तो वंचित राहू नये वोटिंगपासून, मग त्याला देणार. त्यांनी अर्ज करायला पाहिजे की मला घरून मतदान करायचं. त्यांनी करायचे की आपल्याकडून उपलब्ध करून देण्याची अर्जाचा नमुना आपल्याकडून आम्ही देणार आम्ही अर्जाचा नमुना उपलब्ध करून देणार. फॉर्म नंबर 12D, फॉर्म नंबर 12D आहे, तो आम्ही अशा प्रत्येक व्यक्तीला देणार ज्याचं वय 85. नाही. BLO जे आहे असं कसं होईल? तो माणूस जर इथे येऊन फॉर्म घेऊन जाऊ शकत असेल तर तो मतदान केंद्रावर येऊ शकतो. तसं आम्ही आमचा जो BLO आहे ना, तो त्या गावचा जो BLO आहे, जो शिक्षक किंवा जो कोणी कर्मचारी असेल, अशी त्याच्याकडे ती यादी असणार आहे की जे 85 वर्षाच्या वरचे किती लोक आहेत, त्यांना ते कोरे फॉर्म देतील आणि त्यांनी नंतर मग जो चॉईस ऑप्ट केला की मला नाही, मला घरून करायचं आहे, तर त्यांना फक्त ती फॅसिलिटी मिळेल. मुदत किती जातं? हां, मुदत किती जातं? 27. याला 5 दिवसाचं. आजपासून उद्या उद्यापासून 5 दिवस. घरी मतदान नेमकं कसं घेतलं जाईल ते? सांगा. त्याच्यामध्ये उमेदवार म्हणजे मतदार जे तो 12Dचा फॉर्म भरून घेतील, BLO मार्फत ते खात्री केली जाईल की त्यांनी त्यांचं वय 85च्या वर आहे, म्हणजे मतदार यादीमध्ये असतंच आहे ते. त्यांच्याकडून एक प्राथमिक छाननी टाईप करून त्यांची यादी बनवली आणि ती यादी बनवल्यानंतर त्या मतदारांबाबत म्हणजे किती जणांचं मतदान होणार आहे याबाबत त्याची माहिती निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना दिली जाईल. निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना दिली जाईल की एवढ्या लोकांचं घरी जाऊन मतदान होणार आहे. आणि त्या मतदानासाठी 2 पोलिंग ऑफिसर, मतदान अधिकारी 2 नेमले जातील. त्यांच्यासोबत मतदानासाठीचं साहित्य असेल, म्हणजे जसं वोटिंग कंपार्टमेंट आहे, शाई आहे आणि त्या मतदाराच्या नोंदणी घेण्यासाठीचे जे नमुने आहेत, रजिस्टर आहेत, ते त्याच्यासोबत असतील. आणि मग
ही टीम त्या मतदाराच्या घरी घरी. म्हणजे एक शेड्यूल असेल की कोणत्या एरियामध्ये किती मतदार आहेत त्याप्रमाणे दिवस ठरवतील. दिवस ठरवल्यानंतर त्या मतदाराला आधी कळवण्यात येईल की आम्ही कोणत्या तारखेला मतदानासाठी येत आहोत. आणि मग उमेदवार जे आहे ते उमेदवार स्वतःचे जसं इकडे बूथ लेवल ऑफिसर असतं तसं त्यांचे सुद्धा जे प्रतिनिधी असतात कॅन्डिडेटचे प्रतिनिधी ते सुद्धा त्याच्यासोबत पाठवू शकतात. आणि सुरक्षा व्यवस्थामध्ये त्या व्यक्तीच्या मतदाराच्या घरी जाऊन वोटिंग कंपार्टमेंट लावून मतदानात त्यांना पोस्टल बॅलेट दिला जाईल. टपाली मतपत्रिका जी असते ती टपाली मतपत्रिका फाडून त्याच्या नोंदी घेऊन त्या मतदाराला दिली जाईल. घरामध्येच त्या मताचा त्या गोपनीयतेचा भंग होणार नाही अशा पद्धतीनं ते वोटिंग कंपार्टमेंट घरामध्ये जिथं कुठं तशी जागा असेल तिथं लावण्यात येईल आणि तिथं तो व्यक्ती मतदान करेल. त्यानंतर ती मतपत्रिका त्याची घडी घालेल आणि एक लिफाफा दिलेला असतो त्या लिफाफ्यामध्ये ते टाकला जाईल, ते तो चिटकवला जाईल आणि मग तो त्या मतदान अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे तो जमा करेल. आणि मतदार अधिकारी जे आहेत ते ती मतपत्रिका त्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे त्यांच्या ड्रॉपबॉक्समध्ये ते टाकेल, त्याची नोंदी घेतल्या जाईल की बाबा यांनी मतदान केलं. मग एकदा मतदान केल्यावर मग त्याचं नाव त्याचे मतदान केंद्रावर होतं बॅलेट पेपर जाईल. बॅलेट पेपर टपाली मतपत्रिका जशी असते जी म्हणजे नियम नाही नेणार आपण प्रत्येकाच्या घरी. तर त्याच्यावरती पुन्हा एक टाकलं 10 टाकलं. आणि मतदार यादीमध्ये मग ज्यांना टपालीचं अधिकार दिलेला आहे अशांना तिथं PB लिहिलं जाईल आणि त्यांना मतदानावरती मतदान केंद्रावरती मतदानाच्या दिवशी मतदान करता येणार. हा ऐच्छिक अधिकार आहे त्यांचा. म्हणजे ज्यांना वाटतं ते अर्ज करू शकतात की मला पाहिजे. आता केवळ 85 वर्षाचा आहे म्हणून सगळेजण येणार नाही. आपल्याकडे 85 वर्षाचे लोक हे नसतात. मतदानाच्या आदल्या दिवशीपर्यंत ही प्रक्रिया झाली. मतदान ज्या दिवशी आहे आपलं मतदान जे आहे ते 19 एप्रिलला आहे. 18 एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया चालू आहे. म्हणजे 85 वर्षाची. हा 85 आणि वर 85 पेक्षा जास्त वर्षाची जी आहे. एखादा 40 वर्षाचा आहे, डिसेबल आहे, 40%. मोर दॅन 40% डिसेबल आहे. दिव्यांग पण म्हणजे तो जो सर्टिफाईड आहे त्याची दिव्यांग मतदार आमच्याकडे नोंदणी आहे असं. आणि आता एखादा बघा आता कसं एखादा मुलगा आहे 85 कशाला सोडतं, त्याला 20 वर्षाचा 22 वर्षाचा तो मतदार आहे, वोटर लिस्टमध्ये आहे. त्या बिचाऱ्याचा घरी जाताना ॲक्सिडेंट झाला, आता एकदम पायाला प्लास्टर आहे, तो जाऊ शकत नाही, त्याला काही नाही करता येत. ज्यांची ऑलरेडी आज आमच्याकडे जी मतदार यादी आहे त्याच्यामध्ये दिव्यांग मतदार म्हणून नोंद आहे त्याला ती फॅसिलिटी आहे. वेळेवर ज्याला अपंगत्व आलं 40% वर अपंगत्व 40% वर पाहिजे. आणि तसं अपंगत्व असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचं प्रमाण सिव्हिल सर्जनचं जे सर्टिफिकेट असतं ते आपल्याला माहिती आहे, सर्टिफाईड असला पाहिजे. म्हणजे 12Dच्या फॉर्म सोबत त्यांनी ते प्रमाणपत्र जोडायचं आवश्यक आहे, अनिवार्य आहे. 85 वर्षाच्या वर त्यांनी त्याला गरज नाही, आवश्यकता त्याला नाही, गरज फक्त फॉर्म भरायचा आहे. मात्र जे दिव्यांग आहेत त्यांनी मात्र प्रमाणपत्र जोडणं अनिवार्य आहे, तरच त्यांना ती सुविधा देण्यात येईल. पुढची सांगा सर. त्यानंतर जी आपलं मतमोजणी आहे ती 4 जूनला असणार आहे. 19 एप्रिलला मतदान होईल. 19 एप्रिलला मतदान होईल आणि मतमोजणी जी आहे ती 4 जूनला होईल. सर मतदानाची वेळ काय? तर त्या वेळेबाबत आणखी अजून परमिशन यायची आहे, ते पाठवलेलं आहे प्रस्ताव. आपलं पण मागच्या वर्षी जे होतं तसं बदललं होतं काय? 3 वाजेपर्यंत. मागच्या 7 वाजता मतदान सुरू होईल. तर 3 वाजेपर्यंत करण्याबाबत आमचा प्रस्ताव केलेला जर आली आयोगाची 3 वाजेपर्यंत मतदान चालेल. हे जे मतदान केंद्र आहे ते या मतदान केंद्रात 2 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरील गावं असलेली काही मतदान केंद्र आहे. संख्या देतो आम्ही. हो. पण अनुभव असे आहेत की 10 किलोमीटर. अशा वेळेस त्या मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी काही प्रशासनातर्फे काही सुविधा तशी सुविधा आपण निर्माण करून देऊ शकतो त्यांना. त्यांना वॉकिंगच यावं लागतं, तिथं वाहन सुद्धा तुमचं जात नाही असे पण काही देऊ शकतो आपण. अशा ठिकाणी जिथं कुठं असं आवश्यकता आहे त्या ठिकाणी सुविधा देऊ शकतो. सर मागच्या इलेक्शनमध्ये आपले 15 जवान केलं होतं.
तीन सामान्य नागरिकांचा बळी झाला होता. सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी आपण काय करतो? आणि तिथलं पोलीस विभाग त्यांच्या लेवलवरची जी काही आहे ती सगळी काळजी घेत आहे आणि आपण लवकरच म्हणजे एस पी साहेबांना आमचं एकत्र मिळून प्रेस कॉन्फरन्स करू, कारण तो विषय त्यांच्या अखेर आधीपर्यंत असं सांगू शकणार नाही. सुरक्षेबाबतच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या सर्व उपाययोजना आपण करत आहोत. करतो म्हणजे आपला सगळ्यांचा प्रयत्न हाच वोटिंग राहील. करत यावं लागतं. लोकांना माहिती असतं की माओवाद्यांना माहिती की ह्या तारखेला मतदान होणार आहे. होऊ शकतं की त्या रस्त्यावर काही ते विरोधात कृती करण्याची शक्यता असते. त्या अनुषंगानं प्रशासनाने काय केलं? तर त्यासाठी मान्य जिल्हाधिकारी आणि एस पी साहेबांच्या लेवलला बैठक यापूर्वी झालेली आहे आणि आताही होणार आहे. आमच्या होणार त्या कंटिन्यू चालूच राहतील, म्हणजे अगदी त्या मतदानाच्या दिवशीपर्यंत किंवा मतदान झाल्यानंतरही जशी जशी सिच्युएशन क्रिएट होते, कारण त्याला काही असं फिक्स फॉर्म्युला नाही की बाबा जसं नागपूरमध्ये घ्या किंवा वर्धेत घ्या, की तिथं गणित ठरलेलं असतं. A+B=C, म्हणजे त्याच रोडने जातात, त्याच रोडने परत येतात. आपल्याकडे प्रत्येक वेळेला तासा परिस्थिती बदलते, त्यामुळे कंटिंजन्सी असं काही त्याला फिक्स फॉर्म्युला नाही आहे. आज आपण म्हणतो की एक मतदान केंद्र सेफ आहे, काय होईल वेळेवर काही सांगता येईल. ते मी त्यावेळेस जे काही होईल कंटिंजन्सी जशी राहील त्या तशी सुरक्षेसाठी आवश्यक जी काही आहे उपाययोजना ती केली जाईल. मतदारांना हेच आवाहन करण्यात येते की त्यांनी कुठलाही भीती न बाळगता निर्भीडपणे मतदानाला समोर यावे. आपण तो पण एक मुद्दा घ्या की आयोगाच्या स्पष्ट सूचना आहे की लहान मुलांना, त्यांनी आज पण सांगितलं मुख्य निवडणूक आयुक्त महोदयांनी की लहान मुलांना प्रचारात आता, कारण यावेळेस आता सुट्ट्या लागलेल्या राहतील, प्रचार रॅली असेल, प्रचार सभा असेल, अशामध्ये कुठेच लहान मुलांना त्यांना घेऊन जाता येणार नाही, त्यांचा वापर करता येणार नाही. लहान ते 14च्या खाली की 18च्या खाली? 18 तर मतदारच आहे. बरेच असं लोकांना उत्सुकता असते लहान मुलांना खास करून. हां, तर ते तसं जर झालं तर गुन्हे दाखल होईल. यापूर्वीच्या मुलं जर स्वतःहून आले, आता ते स्वतःहून येतच नाही ते रॅली वेलीमध्ये कधीतरी घेऊन येतं, स्वतःहून आलं असं दाखवलं जातं. जे काही गुन्हे दाखल झाले त्या गुन्ह्यांची स्थिती आपण सांगू शकतो किंवा त्यांच्या गुन्हे दाखल झाल्यामुळे काही कारवाया झाल्या त्याच्याबद्दल सर, गुन्हे दाखल उद्यापासून झाल्यामुळे आचारसंहिता लागू होत आहे. आज झाली आता जे काही सभा किंवा काही होती अजूनपर्यंत कुठल्या याच्या नाही, तर ते उमेदवारांवर टाकलं की आपण पक्षांवर तो खर्च नाही, त्याच्यात दोन हे बघा, त्याच्यात कसं आहे की दोन प्रकार असतात. म्हणजे एक लक्षात घ्या, थोडंसं कन्सेप्ट क्लिअर करतो की तुम्ही उमेदवार आहे XYZ मोठ्या पार्टीचे उमेदवार आहे, जाऊ दे कुठली पार्टी असो, ठीक आहे. तुम्ही एक सभा आयोजित केली, स्थानिक जे मंत्री असतील विधानसभेचे किंवा लोकसभेचे, त्यांची एक सभा आयोजित केली, ते आपल्या कारने आले, काही फारसा खर्च होत नाही, तर तो खर्च तुमच्या खर्चात येऊन जाईल. पण आता समजा तुम्ही फॉर दॅट सेक की तुम्ही BJPचे कॅन्डिडेट आहे आणि तुम्ही मान्य पंतप्रधानांना बोलवता, तर सिक्युरिटी पर्पजने ते हेलिकॉप्टरने येणार, 2 किंवा 3 हेलिकॉप्टर. त्याचं भाडं जर विचारात घेतलं तर 50 लाख जाते, तुमचा 90 लाखाचा ते हिशोब तर तिथंच संपतो. मग त्याच्यासाठी ती स्टार कॅम्पेनर ही प्रोव्हिजन आली. स्टार कॅम्पेनरचा खर्च हा पार्टीचा जो इलेक्शन खर्च असतो त्या पार्टीचा, त्याच्यात तो ॲड होतो. तुम्हाला फक्त आणि पार्टी आपले कोणते कोणते स्टार कॅम्पेनर असणार आहे त्याची यादी दिलेली असते, बरोबर ना. तर तो खर्च मग तुमचा जेव्हा आम्ही खर्च मेंटेन करतो पॅरल, ज्याला आम्ही शॅडो एक्सपेंडिचर रजिस्टर म्हणतो, तुम्ही काही लिहून द्या, आमचं पॅरल चालू असतं. ते एक ऑब्झर्वर येतात, ते बरोबर रोज बारकाईनं रात्री झोपायच्या तरी बघत असतात की काय झालं आणि काय नाही. तर त्याच्यामध्ये मग हा खर्च माझा आणि हा खर्च पार्टीचा, म्हणजे स्टार कॅम्पेनरचा. बरेचदा असं होतं की तुम्ही एक उमेदवार आहे, बाजूची चिमूर कॉन्स्टिट्युएन्सी आहे, चिमूर नाही सॉरी चंद्रपूर कॉन्स्टिट्युएन्सी आहे की आणखीन यवतमाळ, मग मोठा जो नेता येतो पार्टीचा, तो हे 3-4 उमेदवाराची सभा घेतो, तिथे 3-4. मग हा आता ही जी मिटिंग समजा चंद्रपूरला जाईल, तो चंद्रपूरचा उमेदवार तर खारच झाला ना, त्याचा एकाच मिटिंगमध्ये तेवढा खर्च निघून जायचा. मग आता ॲक्च्युली तिथे प्रचार तुमचा पण झालेला आहे, यवतमाळवाल्यांचा पण झालेला आहे, फॉर दॅट मॅटर वर्धा झाले, 5-6 विधानसभे लोकसभेचे उमेदवार तिथे बसले. मग हा खर्च पार्टीच्या त्याच्यात जातो, मग पार्टी त्याचा सेपरेट हिशोब निवडणूक आयोगाला देते, असं ते असतं. ती स्टार कॅम्पेनची यादी पण आम्हाला पार्टी देत असते, CO ऑफिसला देते, इलेक्शन कमिशनला देते, ती आमच्याकडे देते. मग आम्ही तो त्याचं तसं बायफर्केशन करतो, कोणता उमेदवाराचा आणि कुठला पार्टीचा. खर्चाची मर्यादा काही वाढली नाही, 90 लाखच आहे ना आता, 95.
या पिरियडमध्ये समजा हां, ते मागच्या वर्षीसारखंच आहे. मागच्या वर्षी म्हणजे मी जेव्हा मागच्या वर्षी म्हणून तर तुम्ही मागचं वर्षी इलेक्शन असं बघितलं ना, ज्या उमेदवारांना म्हणजे जे लोक निवडणूक लढवणार असतील त्यांनी नवीन सेपरेट बँक अकाउंट काढायचं आहे नॅशनलाइज बँकेमध्ये शक्यतोवर. आणि ते जे काही व्यवहार आहेत हे सगळे व्यवहार इलेक्शनशी रिलेटेड जे काही असणार आहे, जे काही खर्च केले जातील, मग ते गाडी भाडं देतील, जागेचं भाडं देतील किंवा प्रचार प्रसिद्धीचे साहित्य वापरले असतील किंवा आणखीन जे काही खर्च केला असेल, जो करता येण्यासारखा आहे कायद्यानुसार, त्या सगळ्या खर्चाचा म्हणजे त्या सगळ्या पैशाची विल्हेवाट या खात्यामधून लावायचं. त्यांचं जे काही अकाउंट असेल रेग्युलर, त्यांचा व्यापार असेल त्याचा अकाउंट असेल, त्यांचा दुसरा काही बिझनेस असेल त्याचा अकाउंट असेल किंवा त्यांचं याच्यापूर्वी पर्सनल अकाउंट असेल, ते चालणार नाही. त्यांना नवं खातं उघडावं लागेल. मग या खात्यामध्ये किती काही रक्कम टाकावी लागेल का त्यांना? हा, म्हणजे किती खर्चासाठी 95 लाखाची लिमिट आहे. आणि प्रचारासाठी त्यांना जसं त्यांचा प्रचाराचा आम्ही हे विचारणार नाही की समजा आता 95 लाखाची जर लिमिट आहे, ते तुम्ही उमेदवार आहे समजा, तर तुम्ही एकदम एका दिवशी पहिल्या दिवशी 95 लाख रुपये जमा करून खातं उघडलं, आम्ही नाही विचारणार. पण तुम्हाला इन्कम टॅक्स जरूर पकडेल. आमचा काही संबंध नाही. म्हणजे याच्यावरचं जे काही एक्सपेंडिचर आहे त्यांनी तो याच खात्यातून करायचं. हो, याच खात्यातून. प्रचाराचा संपूर्ण खर्च आहे. निवडणुकीचा प्रचार नाही म्हणत मी, निवडणुकीचा सर्व खर्च हे सेपरेट इलेक्शन अकाउंट उघडायचं आहे. आणि हे कोणतं खातं उघडलं, म्हणजे त्याचे जे बाकीचे अकाउंट्स असतील, म्हणजे इलेक्शनसाठी त्याला जो काही खर्च करायचा त्या अकाउंटमधून या अकाउंटमध्ये आधी ट्रान्सफर करावं लागेल. हां, म्हणजे आता बघा, तुम्ही आता बिल्डर आहे, तुम्ही उमेदवार आहे, तुम्ही बिल्डर आहे सोबत, ठीक आहे. सोबत तुमच्या गावात एक मोठा मॉल पण आहे, सोबत तुमचा पेट्रोल पंप पण आहे, आणखी तुमचा ट्रॅव्हल्सचा बिझनेस पण आहे, बस किंवा ट्रक वगैरे असतं. तुमचे 4 बिझनेस आहे, तुमचे 4 अकाउंट आहे, बरोबर. प्रत्येक बिझनेसचा एक सेपरेट अकाउंट, GST नंबर सहित सगळं तुमचं आहे. आणि 5वं तुमचं बँकेत वैयक्तिक खातं पण आहे. असे तुमच्याजवळ 5 खाते आहेत. पण तुम्ही उमेदवारीसाठी हे फॉर्म भरला की तुम्हाला तुमचं इलेक्शनसाठी सेपरेट खातं काढावं. मग तुम्ही तुमच्या कुठल्याही खात्यातून पैसे या खात्याला खर्च करण्यासाठी ट्रान्सफर करा. आणि तुम्ही जे काही खातं काढाल ते ताबडतोब त्याचा अकाउंट नंबर तुम्हाला आम्हाला कळवावा लागेल. प्रचारासाठी जी वाहनं वापरली जातात, साधारणतः ती घरगुती स्वरूपाची वाहनं वापरली जातात. जेव्हा की बाह्य प्रचारात किंवा कुठल्याही कामात बाह्य वाहन वापरायचं असेल तर ते कमर्शियल RTOकडे कमर्शियल रजिस्ट्रेशन करून वापरलं पाहिजे. नाही, असं कंडिशन नाही आहे. फक्त आम्ही त्या वाहनाचे रेट फिक्स केलेले आहे. आता समजा तुमची स्वतःची कार असेल, तुम्ही ती वापरू शकता. तुम्ही म्हणाल की मी आता कोणाला भाडं दिलं नाही आहे, ही माझीच गाडी आहे, तर त्याचा आम्ही डिसाईड केलेला आहे. आम्ही त्याचा 4,000-5,000 रुपये जो काही पर डेचा रेट असेल तो आमच्या मीटर सुरू होऊन जाते. ती कमर्शियल गाडी असली पाहिजे असं बंधन जरुरी नाही असं काही. प्रचारासाठी फक्त ती रजिस्टर्ड वाहन, ते मोटर परिवहन कायद्यानुसार ते त्या गाडीची नोंदणी झाली पाहिजे, तिला नंबर असलेला पाहिजे. म्हणजे RTOचा जो काही नंबर असतो ते टॅक्सी परमिटेड, सोप्या भाषेत आपल्या भाषेत समजतो टॅक्सी परमिटेड असलं पाहिजे, जरुरी नाही. ठीक आहे. तुमची स्वतःची बोलेरो असेल, हां बस, तिचं फिटनेस सर्टिफिकेट असलं पाहिजे. तिचं फिटनेस सर्टिफिकेट, तिचं PUC, तिचं व्हॅलिड रजिस्ट्रेशन. समजा तुम्ही यांच्याकडून गाडी विकत घेतली असेल तर तुमच्या नावावर ट्रान्सफर झालेली असली पाहिजे. ते RTOचे जे काही नियम आहेत ती काळजी RTO घेतं. आणि ते सगळं आम्हाला त्याचा रजिस्ट्रेशन नंबर सहित ते सगळं आमच्याकडं NOC ते असलं पाहिजे. सर, याच्यावर अंकुश कसं ठेवण्यात जाईल की जसं आता अकाउंट नंबर तर तुम्ही ओपन करायला सांगितला, पण एखादा खर्च तो परस्पर बाहेरच्या बाहेर जर होत असेल ते आहे ना. मग आमचे कॅमेरामॅन, त्या VVT, ते VST, ते सगळं आहे. कॅमेऱ्यात सापडला तरच सो, नाही सापडला तर चालून जाईल. व्हिडिओ नाही, तिथे सी विजिल नावाची ॲप आहे, म्हणजे आयोगाकडून तयार करण्यात आलेली आहे. तुम्ही असं गृहीत धरा की तुम्ही आता एटापल्ली तालुक्यातल्या एखाद्या दुर्गम याच्यात आहे आणि तिकडे काहीतरी तुम्ही तिथे राहता आणि ती सी विजिल ॲप आहे. त्या विजिल ॲपवर तुमच्या जर लक्षात आलं की अमुक उमेदवार तिथं काहीतरी साहित्य वाटप करायचं आहे, काही पण असेल, ते वस्तू असेल, पैसे असेल, वाटेवर कपडे, दारू, काय जे काही असेल ते समजा, तुम्ही लगेच त्या ॲपवर तक्रार केली की 100 मिनिटात तिथं आमचा माणूस तिकडे जाऊन त्याचं हे सगळं निराकरण करेल.
ते आमच्याकडे येतं. आम्ही जर त्याचं ते लगेच फॉलोअप नाही घेतला तर CEO ऑफिस जे मुंबईचं आहे ते बघतं आणि तिथून नाही झाला तर दिल्लीवरून लोक हे बघतात आणि आम्हाला लगेच मेसेज येतो, अलर्ट येतात. सी विजिल 24 तासाच्या म्हणजे जो तक्रार करेल त्याचं नाव गुप्त ठेवणार का तो पण उघड नाही त्याचं नाव नाही लक्षात येणार ना. ते आम्हाला फक्त येईल की तुमच्याकडे कशी तक्रार आहे, इट इज स्टील पेंडिंग विथ यू, तुम्ही कारवाई केलेली सी नाही. विजिट काय सी विजिल सी फॉर कॉम्प्युटर. सिव्हिल विजिल. हां, सिव्हिल विजिलन्स. सिव्हिल इट इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ सिव्हिल विजिलन्स. आणि मागच्या इलेक्शनमध्ये आता खूप प्रभावी वापर झाला. कारण कसं आहे की अदरवाईज माहीत होईल मग तोपर्यंत ते निघून चाललं जातं. मग त्यामुळे ते असं मग ही तक्रार लगेच त्या सी विजिल ॲप ती कशी आहे की ती गुगल बेस ॲप आहे, म्हणजे ते लोकेशन इंडिकेट GPS बेस आहे ती ॲप. तर ते तुम्हाला मी अमुक गेटापल्लीवरून हे असं सांगतो आहे किंवा हे सांगायची गरज नाही. ते तुमचं लोकेशन जो आहे तुम्ही तक्रार केली, तुम्ही ज्या मोबाईलवरून तक्रार करा तुमचं लोकेशन लगेच ट्रॅक करतात की तुम्ही कुठून लॅटलॉंगवरून. आणि तिथं जवळचा कोण माणूस आहे ज्याच्याकडे हे सगळं सर्व्हेलन्सचं काम आहे त्याला तो मेसेज जातो की यू गो देअर अँड चेक इट आउट. तर हे जे काही वाहनं वापरली जाणार त्याची नोंदणी आधीच करणं गरजेचं आहे. म्हणजे माहिती जी आहे इकडे हो, आम्ही परमिशन देणार त्यांना. बरोबर आहे. अशा वेळेस त्यांना कुठेतरी असं काही GPSचं काही हे देणार का लावून त्यांच्या वाहनाला की खरोखर हे नाही म्हणजे हे बघा त्यांचं एक्सपेंडिचर म्हणजे थोडंसं नाही मोजण्यासाठी म्हणा किंवा मी काय सांगतो की आम्ही काय परमिशन देणार आहे की तुमची एक गाडी आहे तर तिला तुम्हाला जी आपली कॉन्स्टिट्युन्सी आहे, ज्या 6 कॉन्स्टिट्युन्सी LAC कॉन्स्टिट्युन्सी पूर्ण गडचिरोली कॉन्स्टिट्युन्सीमध्ये जायसाठी आम्ही परवानगी दिली की तुम्ही ती कुठेही घेऊन जाऊ शकता. त्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये आम्ही तुम्हाला एंटायर लोकसभा कॉन्स्टिट्युन्सीची परवानगी दिली. समजा तुमची गाडी जरी गडचिरोलीची असली तर तुम्हाला आमगावला जायचं असतो उमेदवार म्हणून ती गाडी घेऊन जाऊ शकता, कारण आम्ही तुम्हाला एंटायर लोकसभा कॉन्स्टिट्युन्सीची परमिशन दिली. पण तुम्ही आता चिमूरवरून हळूच कोणतरी आपला नातेवाईक आहे प्रचारासाठी जरी नाही गेले आणि तुम्ही विचार केला की मूलला जाऊन येतो तर तुम्हाला पकडतील तिकडे, कारण तुम्हाला मूलची परमिशन नाही आहे. आता आलोच आहे बाबा तिथपर्यंत, रस्ता ओलांडला की आपलं तेच म्हणतो की म्हणजे त्यांना ट्रॅकिंग करण्यासाठी बरोबर यांनी जे काही नाही तशी GPSची नाही आहे तिच्यात, GPSची प्रोव्हिजन नाही आहे. तसं असतं की प्रचारासाठी ज्यावेळेस एखादा उमेदवार प्रचारासाठी अर्ज करतो की मला 10 वाहनं प्रचारासाठी वापरायची, त्यावेळेस 10 वाहनं कोणती आहेत याचे डिटेल्स त्याच्यामध्ये असतात. त्याची परमिशन उमेदवाराला दिली असते, कारण उमेदवाराला प्रचार करण्याचा सुद्धा अधिकार आहे. फक्त एवढंच आहे की प्रचार कसा करतो उमेदवार त्याचा खर्च त्यांना स्वतःच्या एक्सपेंडिचरमध्ये द्यावा लागतो, खर्च पत्रकामध्ये दाखल करावा लागतो. तर परमिशन मिळाल्यानंतर ते वाहन वापरू शकतात आणि त्याचं जे मॉनिटरिंग होतं आमच्याकडून ते व्हिडिओ सर्व्हेलन्स टीमनी होतं. फ्लाईंग स्क्वॅड आमच्याकडे असतो. पुन्हा स्टेशनरी आपले कॅम्प पण असतात. तर हे सगळे त्याच्यावरती जे प्रचाराची परवानगीचं पत्र आहे त्यांनी त्या समोर काचावर लावायचं आहे. ते जसं चंद्र म्हणजे आपल्या लोकसभेच्या बाहेरच्या क्षेत्रात गेले की तिकडचे ते लगेच पकडून दिलं त्यांना. तर त्याला असं GPS किंवा सॅटेलाईट ट्रॅकिंग असं नाही आहे. सर उमेदवारांनी किती रुपयापर्यंतची कॅश चालू झाली? एका वेळेस काही वाढलं आहे का हो? कारण मागच्या वेळेस काहीतरी 3-4 लाखाचं होतं, मला असं आठवतं 2 आचारसंहितेचं त्यांना डिटेल्स नाही. कॅशच्या सध्या यायचे अजून 20पर्यंत 20,000चा होता. हां, एका वेळेस त्याची गाईडलाईन सध्या पण 20,000 होत्या आणि 20,000च्या वर IT डिटेल्स त्यांना द्यावं लागतं. तर त्याची आता रिसेंट गाईडलाईन येतील 1-2 दिवसात आम्ही देतो. आणि खर्चाचा हिशोब जो आहे तो किती दिवसात सांगितलं? रोजची रोज काय नाही, प्रत्येक 3 दिवसाला दाखल 3 दिवसाला प्रत्येक 3 दिवसाला त्यांनी आपल्याला चहा मिळाला सगळ्यांना. खर्च कसा मेंटेन करायचा हे त्याचं एक रजिस्टर दिलेलं आहे. तर जे रजिस्टरमध्ये त्यांनी खर्च केले खर्चाचं जे रजिस्टर आहे त्याच्यामध्ये दर 3 दिवसाचे त्यांना हे लेखे सगळे पथकाला आणून द्यायचे. मागच्या निवडणुकीपासून म्हणजे मागच्या लोकसभा निवडणुकीपासून नवीन कन्सेप्ट आयोगाने केला. कसं होतं की आम्ही मला 4 गाड्याची परमिशन दिली, बरोबर आहे. तुम्ही प्रचाराला निघाले, 15 गाड्या वापरल्या, तुम्ही हिशोब देताना 4चाच द्यायचे, 11 तशाच राहायच्या अनअकाउंटेड. आणि मग ती कॅसेटमध्ये दिसतं आहे की तुम्ही 15 वापरले, त्याचा कुठे हिशोब राहतो. म्हणून मग आता पॅरलल शॅडो ऑब्झर्वन्स रजिस्टर असं आम्ही ठेवतो आहे, एक्सपेंडिचर ऑब्झर्वन्स रजिस्टर. त्याच्यात आम्ही काही करत नाही. आम्ही काय करतो की तुम्ही 15 वापरल्यानं त्याचं ते व्हिडिओ टीम रेकॉर्ड करते, मग ती AROच्या कार्यालयाने ती कॅसेट बघितली जाते. पण 4 गाड्या परमिशनवाल्या आणि 11 गाड्या विदाऊट परमिशन. तर तो काय करतो, तो अकाउंट लिहिताना
की 4 गाड्या, एका गाडीचे 4,000 रुपये समजा फॉर एक्झाम्पल, एका गाडीचे 4 तर ह्या अशा 11 गाड्यांचे 44,000. अकाउंटेड खर्च एवढा, अनअकाउंटेड खर्च एवढा, त्याची बेरीज मारून ठेवतो. त्याचं 15-15 दिवसांनी जे इलेक्शन ऑब्झर्वर आहे एक्सपेंडिचरचे, ते त्या उमेदवाराला बोलवतात की बघ तू दाखवलेला इमानदारीने एवढा खर्च आहे आणि आम्ही जो तुझा पकडला कॅसेटमध्ये किंवा याच्यानुसार तो एवढा याचा आहे, याचे डिटेल्स दे. आणि ते तसं नाही झालं तर मग त्याचं पुढं ते समजा निवडून आला असेल तर त्याचं कॅन्डिडेचर पण कॅन्सल होतं. असे झाले आहेत मागच्या वेळेस. म्हणजे आतापर्यंत कसं होतं की बाबा तुम्ही खर्च सादर केला नाही म्हणून तुमचं सदस्यत्व रद्द व्हायचं. आता चुकीचं आलं तरी होतं. ते फार काटेकोरपणे ते ऑब्झर्वर सेपरेटली बघत असतात. कोण आहे आपल्याकडे? कॅफो असतील, कॅफो साहेब आपले जिल्हा परिषदचे एक्सपेंडिचर नोडल. प्रॅक्टिकली आहे का सर? हो, कारण तुम्ही जे प्रत्यक्षात म्हणता त्याच्यापेक्षा काही पटीने खर्च जास्त होतो. बघा तुम्ही एक प्रचार सभा घेतली, ठीक आहे, तुम्ही उमेदवार आहे, तुम्ही प्रचार सभा घेतली, तुमच्या प्रचार सभेला 4,000 लोक आले, तुम्ही त्या 4,000 लोकांना नाश्ता दिला, जे काही दिला असेल त्याच्या पद्धत चालतं. तुम्ही आम्हाला हिशोबात काय दिलं की 500 लोक होते, 500 लोकांना आम्ही एक समोसा आणि एक चहा पाजला, त्याचा खर्च एक पाण्याची बॉटल दिली, त्याचा 15-20 रुपये जो काही आमचा रेट असेल त्या रेटने तुम्ही खर्च सांगून दिला. तुम्ही तेवढी इमानदारी दाखवली की आम्ही ही बॉटल 5 रुपयाची म्हणतो, 5 रुपयाची लिहिली. 500 लोकांचा एक समोसा 5 रुपयाचा असेल तर 5 रुपये लिहिले. तुम्ही 3,500 गायब केलं ना, तर ते आमच्या व्हिडिओ कॅसेटमध्ये येते. मग आम्ही ते लिहून ठेवतो तुमच्या नावासमोर की यस तुम्ही 500 दाखवले, प्रत्यक्षात 4,000. त्याला शॅडो ऑब्झर्वर म्हणजे पॅरलल आम्ही ते अकाउंट मेंटेन करतो. आणि ते इलेक्शन एक्सपेंडिचरचे जे ऑब्झर्वर आहेत ते बरोबर ट्रॅक करतात. त्यांचं कंटिन्यू पुढे जाऊन काही होतं का त्याच्यात? मला मी तोच प्रश्न विचारला किंवा यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये असे अतिरिक्त खर्च झाले तुमच्या याच्यात इथं, अशा किती लोकांवर काय कारवाया झाल्या किंवा त्याचे आउटपुट काय? त्याचं आता मागच्या इलेक्शनचं तसं काही होतं का की कोणी जे पुढं गेलं आणि आपल्याकडून उमेदवारांनी खर्चाची लिमिट क्रॉस केल्यामुळं डिस्क्वालिफाय झाल्याचं एकही प्रकरण आपल्याकडे नाही होत तसं. खर्च दिलेल्या लिमिटपेक्षा नाही, कसं होतं की ते ऑब्झर्वर साहेब कंटिन्युअस बोलवतात. म्हणजे मला याच्यासाठी माहिती आहे की मी 2014ची चंद्रपूरला निवडणूक घेतली किंवा 2019 वर्धेला असताना निवडणुका घेतल्या होत्या. तर त्यावेळेस ते कंटिन्यू बोलवायचे. आता समजा एखादा उमेदवार आहे, 15 दिवसाचा प्रचार, 1-2 मिनिटाचं गृहीत धरा, 15 दिवसाचा प्रचार असताना त्याच्या पहिल्या 3 दिवसातच 30% खर्च होऊन गेला, म्हणजे तो 90व्या दिवशीच संपून जाईल त्याचा. मग पुढं काय करणार? ते लगेच बोलवतात, ते नोटीस काढतात उमेदवार किंवा त्याचा इलेक्शन एजंट जो असतो त्याला की बाबा हे तुझं असं आहे, दाखवला एवढा, तू त्या खुशीत असेल की माझा तर एवढाच झाला आहे, आमच्याकडे एवढा, बी अलर्ट. तर मग एकदाही अशी वॉर्निंग मिळाली त्यांना आमच्याकडून ऑब्झर्वरकडून की मग ते बरोबर पद्धतशीर करतात. पुढं काय ते विचार करतात. पण हा खर्च हे जे असं नाही असं जर झालं ना तर हे असं CEO मार्फत इलेक्शन कमिशनला जातं आणि डिस्क्वालिफाय होतात. देर इज प्रोव्हिजन फॉर डिस्क्वालिफिकेशन. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपले किती कर्मचारी असतील आणि वाहनांची संख्या किती असेल? वाहनाची संख्या आमची अजून आता ते फायनल करणं सुरू आहे. मतदान कर्मचारी किती लागतील ते आम्ही सांगू शकतो. आपल्याला मतदान कर्मचारी जवळपास 4,500 मतदान अधिकारी आणि कर्मचारी सिक्युरिटी फोर्सेस नाही आपल्या पूर्ण लोकसभा क्षेत्र म्हणजे पोलीस फक्त जिल्ह्यात जिल्ह्यासाठी. कारण आपण म्हणजे मान्य जिल्हाधिकारी हे या जिल्ह्यामध्ये जे इलेक्शन कंडक्ट होतं त्याला रेस्पॉन्सिबल असतात. तर आपले एक थोडंसं पुन्हा क्लिअरिफाय करतो. आता हा चांगला मुद्दा निघाला. मला माझे जे रोल आहे कलेक्टर म्हणून हे 3 प्रकारचे रोल आहेत इलेक्शनमध्ये, हे लक्षात घ्या. एक जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी म्हणून जो लॉ अँड ऑर्डरशी संबंधित आहे. म्हणजे आपण म्हणतो ना कर्फ्यू लावला, हे झालं ते झालं, सरकारी सिस्टीम लावलं, निवडणुकीचा संबंध आहे, वाहनाची परमिशन. तर माझ्याऐवजी आमची RDC साहेब ADMच्या कॅपॅसिटीमध्ये देते. हा झाला एक तो रोल, म्हणजे जो जिल्हाधिकारी म्हणून आणि दंडाधिकारी म्हणून आहे. दुसरा आहे जिल्हा निवडणूक अधिकारी. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याचा संबंध येतो जे निवडणुकीसाठी लॉजिस्टिक लागतात, जसं मतदान केंद्र असेल, मतदार यादी आहे, कर्मचारी उपलब्ध करून देणे, EVM उपलब्ध करून देणे, ठीक आहे ना. हा झाला दुसरा रोल. तिसरा त्याच्यात कर्मचाऱ्यामध्ये सगळ्या प्रकारचं झालं. साहित्य म्हणजे ते सगळं साहित्य आलं, जिथे बॅलट पेपर असणार आहे, पोस्टल बॅलट त्याच्या पेट्या उपलब्ध करून देण्यापासून EVM उपलब्ध करून देण्यापर्यंत.
हा सगळा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याचा रोल आहे. आणि तिसरा रोल आहे तो निवडणूक निर्णय अधिकारी. तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा मग ते नॉमिनेशन घेणे, त्याची स्क्रुटिनी करणे, त्याचं मतदान घेणे, त्याचा निकाल लावणे. आणि निकाल लावल्यानंतर मग हा सगळा जो काही गोळाबेरी जे काही कागदबिगदा आहे ते DOच्या हवाली करणे. आणि मग ते 5 वर्ष जतन करायची जबाबदारी ROची नाही आहे, ती DO म्हणून माझीच आहे. मुद्दा कसा आहे तो बघा. आता जसं नागपूर आहे, नागपूरमध्ये 2 मतदान लोकसभा मतदारसंघ आहे, नागपूर आणि रामटेक. रामटेकसाठी ॲडिशनल कलेक्टर असतात RO. तर ते RO फक्त निवडणूक सुरू झाली की निवडणूक संपेपर्यंत ते RO असतात, नंतर त्याचा रोल संपतो, ते कलेक्टरच्या स्वाधीन करून देतात. रामटेक मतदारसंघासाठी कर्मचारी नियुक्त करायची जबाबदारी कलेक्टर नागपूरची असते, जिल्हा निवडणूक अधिकारी. इथे मी एकटाच असल्यामुळे माझी जबाबदारी आहे माझ्या जिल्ह्यावरती. आता जो आपले हे जे 3 मतदारसंघ जे बाहेर आहे, तर जसं ब्रह्मपुरी आणि चिमूरला कर्मचारी द्यायची जबाबदारी कलेक्टर गडचिरोली म्हणजे DEO गडचिरोली, जिल्हा निवडणूक अधिकारी चंद्रपूर यांची राहील. मग ते काय करतील, चिमूर आणि ब्रह्मपुरीचे कर्मचारी तिकडे पाठवतील, बरोड्याला पाठवतील, राजुरीला पाठवतील, मुलला पाठवतील आणि तिकडची इकडे येतील. लाईकवाईज आमगावमध्ये गोंदिया जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी यांची जबाबदारी. मतदान केंद्र उपलब्ध करून द्यायच्या इमारतीत ती माझी जबाबदारी नाही आहे आमगावची, ती त्या जिल्हाधिकारी. हे लोकसभा क्षेत्राचं एक मुख्यालय म्हणजे गडचिरोलीच असेल ना? हो हो हो, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं कार्यालय हे आहे. बरं, आपल्याला जी काही पुढे माहिती लागेल सगळी ती याच कार्यालयात विधान आपला लोकसभा निवडणुकीची 12 बिलकुल माझ्याशिवाय कोणीच नाही. किंवा इलेक्शन PRO म्हणून कोणीतरी डेप्यूट केला जाईल. आपल्याकडे निवडणूक माहिती कक्ष आहे, ज्याचे जे प्रमुख आहेत ते जिल्हा माहिती अधिकारी आहेत. तर दररोज निवडणुकीसंदर्भात ज्या काही घटनाक्रम घडतात त्याचं संकलन त्यांच्या डिस्ट्रिक्ट मीडिया सेल आपण त्याला म्हणतो. तर ते सर्व इंटरॅक्शन म्हणजे अनुभव असा आहे की त्यांच्याकडे म्हणजे मला जी माहिती हवी असते ती त्यांच्याकडे उपलब्ध नसते आणि मग ते तुमच्याकडनं संबंधितांकडनं ती माहिती बोलवणं, कलेक्ट करणं, परत आमच्याकडे देणं, म्हणजे याच्यामध्ये बराच वेळ नाही मिळणं जरा केलं पाहिजे. नाही, आपण तो पर्टिक्युलर सेल का करतो हे लक्षात घ्या. आता आपण किती जण आहोत इथे, कमीत कमी 25-30 जण असतील. तुम्ही 30ही जणांना जर माहिती पाहिजे असेल तुम्ही मला फोन करा. त्याच वेळेस माझं दुसरं काहीतरी विचित्र काम सुरू असेल तर फोन अटेंड नाही करू शकत, तेवढं महत्त्वाचं. तर तुम्हाला काय वाटेल की माझ्या फोन अटेंड करत नाही, म्हणून आम्ही एक प्रत्येक कामासाठी एक नोडल ऑफिसर अपॉइंट केला. जसं खर्चासाठी कॅपो असतील, वाहन परमिशनसाठी साहेब आहेत, मला वाटतं आचारसंहितेसाठी तुम्ही आहे, तसंच बाकीच्या गोष्टीसाठी मॉडेल कोड ऑफ कंडक्टसाठी SDOच्या लेवलवर मग ते नगरपालिका असेल तर CO आहेत, ग्रामपंचायत एरियासाठी BDO आहे, असे प्रत्येकाचे एक विचारते. तसंच मीडियासाठी आपला डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन ऑफिसर. तुमच्यापैकी काही लोकांना मी ओळखणारही नाही किती जवळचे असले तरी कदाचित, बरोबर. म्हणून तुमच्याशी जो परिचित असणारा माणूस आहे, आता हे एवढ्यावर संपत नाही ना. काउंटिंगच्या दिवशीच्या तुमच्या पासेस, तुमच्या त्या मतदानाच्या दिवशीच्या पासेस, तुम्हाला वेगवेगळी माहिती देणे, प्रेस रिलीज, ह्या सगळ्या गोष्टीसाठी ते नोडल ऑफिसर आहे. मग ते तुमचे फोन आले की ते पॉईंट नोट करते. त्यांच्याकडे रेडीली माहिती अवेलेबल असेल तर ते तुम्हाला तेव्हाच सांगते. त्यांच्याजवळ जर माहिती नसेल त्यांच्याजवळ असणं शक्यही नाही आहे. हा एवढा किचकट विषय आहे निवडणूक, तीच आमची अडचण आहे. हां, तर मग नाही ऐका, अपेक्षित असं आहे की तुम्ही समजा आता एखादा XYZ असा टेक्निकल पॉईंट विचारला की बाबा आता आरमोरीमध्ये दिव्यांग मतदार किती, त्यांच्याकडे असली तर ते देतील ताबडतोब. त्यांच्याकडे जर खरोखर माहिती नाहीच आहे, एक बुकलेट त्यांच्याकडे राहणार आहे आमचं, तर ते यांना विचारतील आणि ही विल आन्सर युअर क्वेरी इमिडिएटली. याच्यात एक मुद्दा, इट इज नॉट एक्सपेक्ट की एव्हरीबडी विल आस्क मी ऑर हिम डायरेक्टली, कारण ते आम्ही ओव्हरक्राऊड होऊन जाऊ आणि तुम्हाला माहिती मिळणार नाही. त्या प्रश्नाची गंभीरता लक्षात घेतात प्रश्न विचारले जातील, तुम्हाला विचारायचे ते. पण कॉमन गोष्टी ज्या आहेत मीडियाला पुरवल्या पाहिजे. नाही, आमचा एक डिस्ट्रिक्ट इलेक्शन मॅनेजमेंट प्लॅन DEMP म्हणतो त्याला, तो तयार होत आहे, फायनल झालेला आहे. तो झाला की आम्ही त्याची कॉपी, ती आमचे प्रत्येक सेलचे इंचार्ज आहे त्यांना ते देणार, त्यांच्याशी संबंधित त्याच्यात ते सगळे क्वेरीज असतात. म्हणजे फॅक्ट्स अँड फिगर्स आहेत. हां, आणि तुलनात्मक मागच्या निवडणुकीचा आणि याचं तुलनात्मक जी काही संख्यावारी किंवा अनालिसिस केलेलं आहे हे सगळं त्या डिस्ट्रिक्ट इलेक्शन प्लॅनचा भाग आहे. त्याची कॉपी माध्यमांना देणार का? हो हो. याच्यात सर एक मुद्दा राहिला, एक जे वर्तमानपत्रांना किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाला द्यावयाच्या जाहिराती आहेत
त्याचा काही वेगळा क्रायटेरिया आहे का की त्याला म्हणजे आपली परमिशन लागेल? हां, तर त्याच्याबद्दल मी माहिती देतो. ही माहिती आजच्या सभेमध्ये आपल्याला देणं हे सुद्धा आपल्या कामकाजाचा भाग आहे. त्याच्यामध्ये एक प्री सर्टिफिकेशन ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट्स ऑफ पॉलिटिकल पार्टीज अँड कॅन्डिडेट्स हा एक इलेक्शन कमिशनचा निकष आहे, ज्याच्यामध्ये यापूर्वी जे काही इलेक्शन पिटिशन्स झाले निवडणुकीच्या संदर्भातल्या त्याच्या अनुषंगानं आयोगाने गाईडलाईन्स इश्यू केलेल्या आहेत. त्याचा सार असा आहे, म्हणजे ज्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी हे त्याचे सदस्य सचिव आहेत, त्या समितीचे MCMC कमिटी असते, सदस्य सचिव ते आहेत. तुम्हाला डिटेलमध्ये नोट देतो असं ते बोलले मला, आता मी फोन केला होता त्यांना. तर थोडक्यात तुम्हाला हे सांगतो की कुठल्याही राजकीय स्वरूपाचं जे प्रसिद्धी करायचं कंटेंट आहे ते कंटेंट आधी त्या समितीकडून अप्रूव्ह करून घ्यावं लागतं आणि अप्रूव्ह झाल्यानंतरच मग त्याची प्रसिद्धी करता येते. कारण आचारसंहिता लागू झालेली आहे आणि आचारसंहितामध्ये काय करावे आणि काय करू नये याचे गाईडलाईन्स आयोगाचे आहेत, ज्याच्यामध्ये कशा प्रकारचा प्रचार करावा, कशा प्रकारचा करू नये, कोणत्या प्रकारची टिप्पणी करावी, कोणत्या प्रकारची टिप्पणी करता येत नाही, कशा प्रकारे मतदारांना अपील करता येतं, कशा प्रकारे करता येत नाही, ह्या सगळा त्याचा अंतर्भूत भाग आहे. त्यामुळे त्या गाईडलाईनच्या अनुषंगानं तो कंटेंट बरोबर आहे की नाही किंवा त्याच्यात काही एडिटिंग करावी लागते की नाही ती समिती तपासणी करते आणि ते कंटेंट अप्रूव्ह करून देते. तो जाहिरातीच्या संदर्भातला भाग असेल ना? हां, पेड बातम्यांच्या संदर्भात त्याची भूमिका लागते. तर पेड बातम्याच्या संदर्भामध्ये ते पण ते MCMC कमिटी जी आहे ती कोणती न्यूज पेड आहे कोणती नाही आहे हे तुम्ही काही जरी छापलं, तुम्ही जरी बातमी म्हटलं तरी आम्ही इकडे आमची पॅरल तपासते. तर हां, मग ते आणि मग त्याच्यानुसार ते मग काय गुन्हे दाखल करायचे वगैरे वगैरे ते होतं. पेड न्यूजच्या संदर्भात आजही जेव्हा प्रेस कॉन्फरन्स झाली त्यावेळेस चीफ इलेक्शन कमिशनर सरांनी स्पष्ट सांगितलं की बाबा तुमची अशी जर न्यूज असेल तर तुम्ही त्याला बातमी असं न कव्हर करता स्पष्ट छापा. तुम्हाला छापता येते काही पण, अनलेस ते काही हेट स्पीच असेल किंवा कोणाची बदनामी करणारं नसेल तर तुम्ही सांगू शकता की अमुक अमुक केलं आहे, अशाच प्रकारच्या असतात की नाही ते. तर ठीक आहे, ही बातमी नाही आहे, हे जाहीर आहे असं म्हणून छापा, तुम्हाला छापता येते. दिस इज अ ॲडव्हर्टाइजमेंट. अपेक्षित हे आहे की मीडिया कव्हरेज जे आहे त्या निवडणूक संदर्भातनं बॅलन्स्ड असलं पाहिजे, म्हणजे जेवढे काही उमेदवार कंटेंट रेकॉर्ड होते दोघांवर 2 प्रकारच्या पेड न्यूज असतात, बरोबर. हे अतिशय चांगले आहे, म्हणजे खूप लहर आहे. ही एक बातमी झाली जी पेड न्यूज आहे. दुसरं हे अतिशय बोगस आहे, यांनी मागच्या 5 वर्षात 5 जिल्हा नासवला होते, असं केलं, आता यांना काळकुत्रही विचारत नाही. पॉझिटिव्ह पब्लिसिटी, निगेटिव्ह पब्लिसिटी अशा दोन्ही प्रकारच्या असू शकतात. यांनी तुम्हाला पैसे दिले की यांची बदनामी, आज माझी पब्लिसिटी करा आणि उद्या यांची बदनामी करा, झाली. एखाद्याची निगेटिव्ह पब्लिसिटी केली, एखाद्यानं अमुक एका पत्रकाराला पैसे देऊन ही बातमी छापली, हे कसं काय आपण गृहीत धरू शकतो? त्याचे नियम आहेत, त्याची प्रोसिजर दिलेली आहे, त्याची ती जी कमिटी आहे ती छापते, ती तयार करते हे सगळं तपास करते. पण सर त्याच्यामध्ये जर फॅक्ट असेल जे त्यांनी एखाद्याची बदनामी करण्यापेक्षा जे काही अगेन दिस इज अनऑफिशियल रेकॉर्ड होत नसेल तर